सुप्रभात मित्रांनो, पावसाळ्याची जोरदार सुरुवात झालीच आहे आणि आज या सुंदर पावसाळ्याच्या पहिला रविवार अशा थंड वातावरणामध्ये गरमागरम झटपट आणि स्वादिष्ट नाश्ता मिळाला तर मजाच वेगळी येईल ना. तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड डीप अंडा फ्राय, बाहेरून कुरकुरीत आतून मऊ. चला मग या रेसिपीची तयारी सुरू करूया. सो त्यासाठी आपण जे घेतलेले साहित्य आहेत, आपण ब्राऊन ब्रेड यूज केलेला आहे, तो ऑलरेडी कट करून घेतलेला आहे. 5 अंडी घेतलेली आहेत. त्यासोबतच बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, हळद, मीठ आणि हे चिली फ्लेक्स अशी हे साहित्य आहेत. सो आपण झटपट असा हा नाश्ता रेडी करूया. आता वाजले आहे सकाळचे 8. पाऊस जोरदारच आहे. सो गरम गरम अंडा ब्रेडचे स्लाइस खायला किती मजा येईल ते आपण हे बनवल्यानंतर बघूया. सो हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. इथे आपण एक बाउल घेतलाय, त्यात पहिले सगळं हे मिक्स करून घेऊया. पहिले हा बारीक चिरलेला कांदा, इथे बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक कट केलेली मिरची. तुम्हाला जशी तिखट पाहिजे तशी तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त. इथे मी 2 मीडियम आकाराच्या मिरच्या घेतल्या कट करून. मला सांग, कांदा किती घेतलायस तू? एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय बारीक कट करून. आता त्यात चवीनुसार मीठ ऍड करूया. हळद आणि थोडं मी इथे चिली फ्लेक्स घेतलं. पण मी तर फर्स्ट टाइम बघतो चिली फ्लेक्स आणि चिली अंडा फ्लेक्स. ब्रेड मध्ये. हा, थोडं दिसायला पण छान होतं, तिखटपणा पण येतो. आपण आता याला मिक्स करून घेणार आहोत का? हा, हे सगळ्यात आधी पहिलं आपण इन्ग्रेडियंट्स हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मग हे अंडे आपण जे आहोत ते याच्यामध्ये डायरेक्ट फोडणार की बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये फोडून घेणार? नाही, यातच फोडून घेणार. मग परत ते एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. यात आपण काळी मिरीची पावडर किंवा चाट मसाला पण ऍड करू शकतो. मग आपल्याकडे नाही आहे का? नाही, थोडं स्पायसी थोडं कमी करायचं आहे आपल्याला. ओके, थोडे गरम मसाले आपण कमीच वापरतो. ओके. हे सगळं छान असं फेटून घेऊया. आता आपण सर्व 5 अंडे इथे फोडून घेतलीत आणि चांगली अशी मिक्स करून घेऊया, जेणेकरून जे आपण सगळं कांदा कोथिंबीर वगैरे घेतले सगळं अंड्यामध्ये मिक्स होईल व्यवस्थित छान. सगळं असं छान असं आपण फेटून घेऊया, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स आणि अंडा छान मिक्स होईल आणि आपलं बॅटर खूप छान असं फ्लफी तयार होईल. अंड्याला फ्लफी स्ट्रक्चर किंवा अंडा फ्लफी होण्याचं मूळ कारण माझ्या माहितीनुसार त्याचं फेटणंच आहे. तर ते फेटलं व्यवस्थित ना तर ते फ्लफीनेस येतोच. मग अंड्याचा कोणताही प्रकार बनवायच्या अगोदर ना त्याला व्यवस्थित फेटलंच पाहिजे. आपण मीडियम हीटवर तवा गरम करायला ठेवलाय. तवा असा छान गरम झाला की थोडंसं आपण तेल सोडून घेऊया. तेल सोडणार? मला वाटलं चीज बटर याच्यावरती काय बनवणार आहे काय? आता आपलं इथे छान गरम झालंय. आता याच्यावर आपण तेल सोडून घेऊया.
आपली नेक्स्ट प्रोसेस स्टार्ट करूया. हे आपण जे ब्रेडचे एका ब्रेडचे मी 2 स्लाइस करून घेतले, म्हणजे ते आपल्याला डिप करायला पण छान मिळतात आणि फ्राय करायला पण छान मिळतात. आता हा ब्रेड चांगलं असं मिक्स करून घेऊया. असे सगळे ब्रेडचे स्लाइस आपण छान डीप करून फ्राय करूया. छान एका साईडने 2 मिनिटं आपण छान असं खरपूस भाजून घेऊ आणि एका साईडने भाजलं मग त्याला पलटी करून आपण तसंच दुसऱ्या साईडने भाजून घेऊ. आपल्याला हे टाकून 2 मिनिटं झाली आहे. आपण हे आता पलटी करून घेऊया. माझ्या मते हे झालं आहे. अलगद असं निघालंय. आपण असं पलटी करून घेऊ. अशाच प्रकारे आपण आता याची दुसरी बाजूही 2 मिनिटं छान भाजून घेऊ. म्हणजे आपण जो कांदा, मिरची, कोथिंबीर टाकली ती छान अशी शिजेल. म्हणजे खाताना असा कच्चा कांदा आपल्या तोंडात लागणार नाही. आता 2 मिनिटं झालीत आपल्याला पलटवून. आता बघू शकता तुम्ही दुसरी बाजू पण छान अशी भाजलेली असणार. बघू शकता हे बघा. हे आता आपण काढून घेऊ. पाच मिनिटात हे किती छान असं रेडी झालंय नाश्ता बघा. हलका फुलका खायला, बनवायला पण एकदम इझी. बघू शकता. आता अशाच प्रकारे आपण राहिलेले ब्रेडची सेकंड बॅच करून घेऊया. ते आपली आता सेकंड बॅच पण रेडी झाली आहे बघा, छान अशी. ही पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता छान असं आपलं 10 ते 15 मिनिटात गरमागरम नाश्ता रेडी झालाय. आपण छान असं नाश्ता आता सर्व करून घेतलाय. हे तुम्ही नुसतंही खाऊ शकता किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकता, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता किंवा आपली ओल्या नारळाची जी चटणी असते त्याच्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतं. चला मग नाश्ता आता रेडी आहे. आपण फटाफट फिनिश करून घेऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.